हे बघा घाटे बघू शकतात। नमस्कार, मी पंजाब डक। मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हे आपल्याकडं जे जाती येतात ते आहेत म्हणजे इंदोरच्या इनवेज कंपनीचं एक 181 नंबर 81 आणि 94 नंबर ह्या दोन जाती येतात। तर ह्या दोन जातीचा मी हरभरा म्हणजे या ठिकाणी केलेला आहे आणि जवळपास आजच्या याला 108 दिवस झाले। तर म्हणजे 23 ऑक्टोबरची पेरणी आजच्या 108 दिवस झालेले आहेत आणि पाहू शकता आणखीन 10 दिवसाला हरभरा निघणार आहे। म्हणजे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे नियोजन कसं केलं तर एकरी 50 किलो पेरला होता। 16 इंचावर पेरलेला आहे, ट्रॅक्टरने पेरलेला। पेरताना खत दिलेला आहे 12-32-16 दिलेला आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला परत एकदा युरिया फेकला होता, तिसऱ्या पाण्यावर 15-15 फेकला आहे आणि त्याच्यानंतर 7 फवारण्या केल्या। प्रत्येक फवारणीमध्ये एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि असं औषध घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ग्रोथ प्रोमोटर देखील मारलेले आहेत, म्हणजे त्याला म्हणजे नायट्रोबेन्झिन देखील मारलेलं आहे। आणि हे पाहू शकता हे आपला 18 एकरचा प्लॉट आहे आणि आज देखील दुसरा 10 एकरचा शेतातलं आज तिथं कापणी चालू आहे आणि याची कटाई आता आज सुरुवात होणार आहे। तर पाहू शकता म्हणजे ह्या हरभरा इतका दाट आहे। तर तुम्ही बघा दाटमध्ये देखील तुम्ही बघा। मी एक तुम्हाला झाडं 1-2 ठिकाणचे उपटून दाखवतो आणि हे लाईव्ह बघा। म्हणजे हे तर काही खोटं नाही, काही नाही। आणि आणखीन कोणाला बघायचं असलं तर म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही शेतात येऊन बघू शकता। आता हे बघा तुमच्या देखतच या ठिकाणचं दाटचं झाड उपटायलो। हे बघू शकता म्हणजे इतका दाट आहे एका एका जाग्यावर असं एवढ्याला बुड आहेत हे 3-3 आणि घाटे देखील खूप आहेत। हे बघा घाटे देखील बघू शकता। हे का आणि त्याच्यानंतर पुन्हा परत एक तुम्हाला दाखवतो, इथलं देखील उपटून दाखवतो। हे इथलं म्हणजे इतका दाट हरभरा आहे। हे बघा घाटे बघू शकतात। हे बघा घाटे बघू शकतात। मी म्हणलं होतं ना हरभरा इतकं दाट आहे। हे दोनच झाड उपटलेले पाहू शकता। आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जर धमक असली समजा मेहनत केली तर कोणतंही बी पीक येऊ शकतं। हे इथं दाखविलं म्हणजे कसलं वातावरण जरी कसलं जरी असलं तर पीक येऊ शकतं। हे बघा हे 2 ठिकाणचे झाड उपटिले। आता तिसरे एक उठून दाखवतो। हे 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 निघा तिसरं देखील आणि आणखीन एक चौथं इकडे इकडे चौथं देखील या दाट मधलं देखील उपटून दाखवतो। हे बघा 4 झाड आहेत। हे बघा हे बघा मेहनत केली तर काही येऊ शकतं। म्हणजे याला ना खताचं खूप नियोजन केलं, म्हणजे असा हरभरा आणलेला आहे। त्याला म्हणजे ना 3 वेळेस खत दिलेलं आहे। जशी म्हणजे एक प्लॅनिंग होती कापसाला, जशी शेतकरी मेहनत करतात तशी आपण हरभऱ्याला देखील मेहनत करायची आणि तितकंच उतारावर काढायचा। हे बघा 3 ठिकाणचे झाडं उपटिलेले आहेत आणि एवढा असा हरभरा आहे। आणि पाहू शकता मेहनत केले तर काही बी होऊ शकतं। खताचं नियोजन करायचं आणि आणखीन 10 दिवस 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही प्लॉटला यायला बघू शकता। आणि आणखीन परत तुम्हाला दाखवतो की इतका दाट हरभरा आहे, कुठलंही देखील झाड उपटा असं निघत नाही। तुम्हाला एक लाईव्ह म्हणून दाखवतो की वडे जरी असलं तरी इथं उपटताना निघतच नाही, म्हणजे असं ओढू काढावं लागतं। हे बघा याचा पुन्हा सविस्तर व्हिडिओ दिल्याच येईल आणि सांगतो।
इंदोरचा हा हरभरा आहे आणि माझ्याकडं सोयाबीन देखील मी काय केलं होतं, आपल्या महाराष्ट्रातले जे विद्यापीठात